याविषयीचा अपडेट आपण अशाच पद्धतीने पुढे जाणून घेणार आहोत। पण आता जाणून घेऊयात राज्यात ओमायक्रॉनचा धोका वाढलाय। पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचे तब्बल 6 रुग्ण सापडलेत आणि त्यामुळे राज्यासह देशाच्या चिंतेत भर पडली आहे। तर दुसरीकडे पुण्यातही ओमायक्रॉनचा एक रुग्ण सापडलाय। पिंपरी चिंचवडमधील एकाच कुटुंबातील 6 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे। त्यात 5 महिला आणि 1 पुरुष यांचा समावेश आहे आणि यामुळे राज्यात आता एकूण ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 8 वर गेली। काल कल्याण डोंबिवलीत एक रुग्ण जो आहे तो सापडल्याचं कळत आहे। त्यामुळे ओमायक्रॉन हा गुणोत्तर पद्धतीने म्हणजे डेल्टा सारखाच वेगाने पसरणारा हा व्हेरिएंट म्हणता येईल। त्यामुळे तो अधिक पसरू नये या दृष्टीने काळजी घेतली जाते। नायजेरियामधनं एक महिला व तिच्या 2 मुली 18 वर्षाची आणि 12 वर्षाची ती भावाला भेटण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आली। त्याच्यानंतर आल्यानंतर त्यांच्या 2 दिवसापूर्वी जेव्हा त्या पॉझिटिव्ह आल्या, मग पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना जिजामाता हॉस्पिटलमध्ये आपल्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटरमध्ये त्यांना ठेवण्यात आलं। पण ते ज्यांच्या संपर्कात आलेल्या होत्या तर त्यांचा भाऊ आणि त्यांच्या मुली 2 मुली, जी एक 7 वर्षाची आहे आणि 1.5 वर्षाची आहे, या 6 जणांचा जेव्हा रिपोर्ट आत्ता आला आणि त्याच्यामध्ये त्या 6 जण यांना जो नवीन विषाणू आहे याची लागण झालेली आहे। पुण्यामध्ये ओमिक्रॉनचा एक पहिला पेशंट सापडला आहे, परंतु याच्यामध्ये काळजी करण्याचं काही कारण नाही। पुण्यातल्या आपटे रोड भागामध्ये हा रुग्ण सापडला आहे। त्याच्यामध्ये फिनलँडमधून परत आलेला हा नागरिक होता। त्याच्यामध्ये आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत आणि खरं तर गेल्या 1.5-2 महिन्याच्या काळामध्ये परदेशातून आलेल्या वेगवेगळ्या देशातून म्हणजे हाय रिस्क कंट्री असतील किंवा इतर कंट्रीजमधून आलेल्या रुग्णांच्या आपण घरी जाऊन नागरिकांच्या आपण घरी जाऊन त्यांचे RT-PCR घेतोय। त्यातला हा एक रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला, परंतु त्यामुळे आपण काळजी अशी घेतो की आज त्या पूर्ण इमारतीमधल्या नागरिकांच्या RT-PCR आता आपण केलेले आहेत। हे लोक पॉझिटिव्ह आढळलेले आहेत आणि जे पॉझिटिव्ह आहेत त्यांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग त्यांची पूर्णपणे करत राहतो। म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा अर्थ हाय रिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्टच्या माध्यमातून जेवढे त्यांच्या संपर्कात आलेले त्यांना सगळ्यांची स्वॅब्स घेतो आणि त्यांचं पण RT-PCR त्या ठिकाणी करत असतो। याच पद्धतीनं सर्व्हिलन्स आणि स्क्रीनिंग आणि 3T प्रिन्सिपलनी ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग या माध्यमातून आपण आज काम करत आहोत। पुन्हा एकदा एवढीच अपील राहील की आपण सगळ्यांनी कोविड अनुषंगिक वर्तणूक करावी आणि वॅक्सिनेशन हेच कवच कुंडले, त्यामध्ये आपण सगळ्यांनी अत्यंत जबाबदार नागरिक म्हणून स्वतःला डबल वॅक्सिनेट करून घ्यावं, एवढीच नम्र आव्हान आणि विनंती। पुणे आणि पुण्याच्या इतर परिसरातील सगळ्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत। याविषयी माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आमचे पिंपरी चिंचवडचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आणि शिवाय पुण्यावरून आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। सुरुवातीला आपण जाणार आहोत गोविंदकडे। गोविंदकडनं आपण माहिती जाणून घेऊयात। गोविंद, आता आपण जर लक्षात घेतलं तर तशा पुणेकरांच्या आठवणी कोविडच्या संदर्भातल्या म्हणजे पहिला रुग्ण हा पुण्यातच सापडला होता आणि त्यानंतर मधल्या सगळ्या कालावधीमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये देखील कोविडने काय हायदोस घातला होता हे देखील आपण अनुभवलं। पण आता नव्या व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्यामुळे कशा प्रकारे काळजी घेतली जाते? विशाल, खरं तर काल जेव्हा ही बातमी सगळ्यांना कळाली त्यावेळेस थोडं भीतीचं वातावरण होतं। मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे की जे 6 रुग्ण पिंपरी चिंचवडमध्ये आहेत त्यांना सौम्य लक्षणं आहेत, 5 रुग्णांना तर काहीही लक्षण नाही आहेत। त्यामुळे घाबरू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, काळजी घ्या, मास्क लावा आणि सगळ्या नियमांचं पालन करा। आता मी जिथे उभा आहे ते हे पिंपरी चिंचवडमधील जिजामाता रुग्णालय आहे आणि याच ठिकाणी ज्या 6 रुग्ण ज्यांच्यावर उपचार सुरू आहे त्यांना इथे ठेवल्या गेलेलं आहे। त्यांची जी लक्षणं आहेत अत्यंत सौम्य आहेत, त्यांना कुठलाही त्रास नाही। मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्यावर इथे उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मंत्री महोदय सांगत होते की लसीकरण महत्त्वाचं आहे। पिंपरी चिंचवडमध्ये आजच्या तारखेला 80,000 लसीचे डोस शिल्लक आहेत आणि जवळपास 40,000 डोस वाया गेलेले आहेत। म्हणजे एकदा वाईल उघडली ती 4 तासात वापरता येते, त्यानंतर वापरता येत नाही आणि त्यामुळे मग जर नागरिक आले नाही तर ती फेकून द्यावी लागते। अशा पद्धतीने 40,000हून जास्त लसीचे डोस वाया गेलेले आहेत। त्यामुळे नागरिकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांची
त्यांचा हलगर्जीपणा त्यांच्या जीवावर बेतू शकतो. ओमायक्रॉनच्या बाबत काल जेव्हा प्रशासनाकडनं सांगण्यात आलं की हे जे 6 रुग्ण होते यांच्या संपर्कात कोण कोण आलं त्याची तपासणी केली जाणार आहे. त्या सोसायटीमधल्या लोकांचे RT-PCR केलं जाणार आहे. मात्र आणखी काही निर्बंध कडक केले जाणार आहेत का, लॉकडाऊन केलं जाईल का, याबाबत जी माहिती आहे ते आयुक्त राजेश पाटील आज दुपारी प्रेस घेतील आणि त्यानंतर कळेल. मात्र लॉकडाऊनची वेळ येऊ नये विशाल, यासाठी मग पुन्हा एकदा आपण नागरिकांना आवाहन करू की त्यांनी जे आहे लसीकरण पूर्ण करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. आपण बघतो आहोत की जिजामाता रुग्णालय इथेच हे जे रुग्ण आहेत ते ठेवले गेलेले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ओमायक्रॉन ग्रस्त रुग्णांवर आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं आत्ताही आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं. विशाल. गोविंद, आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी चंद्रकांत पुणे देखील आहेत. पण चंद्रकांत, सुरुवातीला मला पुण्याबद्दलची माहिती द्यायची की पुण्यात ओमायक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 25 जणांची तात्काळ RT-PCR टेस्ट करण्यात आली आणि तसंच यापुढे कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांना संस्थात्मक विलिनीकरणातच ठेवलं जाणार आहे. जाऊयात चंद्रकांतकडे. चंद्रकांत, यापूर्वी आपण पाहिलं म्हणजे पहिली लाट काय, दुसरी लाट काय, पुणेकरांनी जे भोगलंय ते सगळं भयानक होतं. त्यामुळे अर्थात पुणेकर या सगळ्या अनुभवातनं सगळी काळजी घेतील यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. पण या नवीन व्हेरियंटने पुण्याचं दार ठोठावलेलं आहे. त्या दृष्टीने आता काय काळजी घेतली जाते? विशाल, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. या जो नवीन व्हेरियंट आला ना, तर प्रेक्षकांना आपण सर्वात पहिल्यांदा सांगितलं पाहिजे की व्हेरियंट नवीन म्युटंट होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे कुठल्याही RNA व्हायरसची. तर त्यातनं फार घाबरून जायची गरज नाही आणि जसं जसं म्युटेशन वाढत जातं तसं त्याची तीव्रता कमी होत जाते. म्हणून हा जो नवीन व्हेरियंट आहे ओमायक्रॉन, त्याची लक्षणं सगळी सौम्य आहेत. कुठलाही पेशंट सिरियस तरी अजून आढळत नाही. पण याच्यातला धोका फक्त एक आहे, याचा संसर्गाचा जो वेग आहे, जो डेल्टाचा 1:5 होता, म्हणजे एक रुग्ण 5 जणांना इन्फेक्ट करू शकत होता, तो याचा डायरेक्ट 1:10 आहे. म्हणजे एवढा दुप्पट. हीच या ओमायक्रॉनची सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. आणि राहिला प्रश्न त्याचा संसर्ग, त्याचा 3री लाट टाळायची असेल ओमायक्रॉन पासून, तर एकच पर्याय आहे जो मला दिसतो. गेली 2 वर्ष फील्डवर मी कोरोना पीठ कव्हर करतोय, तर याला होम क्वारंटाईनचा पर्याय न देणे या रुग्णांना, यांना डायरेक्ट इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन, म्हणजे ज्याला आपण संस्थात्मक वेगळ्या बिल्डिंगमध्ये ठेवणं, वेगळ्या हॉटेलमध्ये ठेवणं, हा जर पर्याय प्रशासनाने पहिल्यापासून अवलंबला, जो पुणे महापालिकेने आजपासून केलाय, तर याचा प्रसार होणार नाही. अन्यथा होम क्वारंटाईन जर तुम्ही यांना दिलं, आणखी काही रुग्ण येऊ शकतात, येणार आहेत. कारण जवळपास पुण्यामधनं गेल्या महिन्याभरात 450च्या आसपास विदेशी प्रवासी आलेले आहेत. त्यातले 270 निगेटिव्ह आलेले आहेत. पण काहींचे लक्षणे दिसलेत, काहींचे नाही. काहींचा शोध सुरू आहे, काही निघून गेलेत, काही समोर येत नाहीत. त्यामुळे आज न उद्या आणखीन काही रुग्ण येऊ शकतात, पण ते फार गंभीर नसतील असं आतापर्यंत स्टडी सांगतो. पण यातनं एक होईल, आता लोकांनी जे लसीकरण दुसरा डोस घेत नव्हते, टाळत होते, त्यांनी आता बाहेर यावं, किमान ओमायक्रॉनच्या काळजीपोटी तरी, तरच ते आणि याला शेवटचा पर्याय अंतिम कोरोनाला लसीकरण आणि लसीकरण. कारण आज न उद्या प्रत्येकाला कोरोना होणार आहे, हे वास्तव आहे. हा व्हायरल डिसीज आहे, तो थांबणार नाही, इथून पुढे राहणार. जसं स्वाईन फ्लू राहिला तसंच कोरोनाही राहणार आहे आणि त्याचं म्युटेशन असं होत राहणार आहे. त्यात नवीन काय नाही, हा थंडी तापासारखा होईल पुढं. फक्त याची भीती फक्त की हा व्हायरल आहे, म्हणजे लगेच याचा प्रसार होतो. म्हणून याला लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. म्हणून जे कोण लसीकरणापासून आतापर्यंत टाळत असतील ना, त्यांनी तात्काळ यावं आता तरी आणि लसीकरण करावं. हाच यातला पर्याय आहे. विशाल, अशी देखील शक्यता आहे की आपल्याकडे बूस्टर डोस हे सुरू केले जाऊ शकतात, कारण बाहेरच्या देशांमध्ये ते सुरू करण्यात आलेत. पण आता बेसिक लसीकरण या दृष्टीने काही या मोहिमेला वेग देण्यात आलाय का पुण्यामध्ये? चंद्रकांत. हो, ऑलरेडी तुला सांगतो, पुण्यामध्ये आता जवळपास 1.25 लाख डोसेस पडून आहेत. पालिका अक्षरशः शोधून हर घर दस्तक अशी मोहीम सुरू आहे केंद्र सरकारची. ती पालिका राबवते, पण लोक समोर येत नाही दुसऱ्या डोसला. पहिल्या डोसचं पुण्यातलं पर्सेंटेज आहे 110%. म्हणजे फ्लोटिंग पॉप्युलेशन, हे सगळं सर्व विद्यार्थी, हे सगळं म्हणजे पालिकेने टार्गेट जवळपास 34 लाखांचं ठेवलं होतं, पण झालंय 35-36 लाख. दुसऱ्या डोसचंही झालंय 23 लाख. म्हणजे जवळपास पुण्यात आजच्या घडीला 55 लाख लोक लसीकृत आहेत. त्यातले 100% लसीकृत हे जवळपास 60-70%.
दोन्ही डोसचे आणि एका सिंगल डोसचे 110% म्हणजे आणखीन मला याच्यातनं इष्टपत्ती अशी दिसते ओमायक्रॉनच्या याच्यातनं की मला या ओमायक्रॉनच्या भीतीपोटी राहिलेले जे लोक दुसरा डोस टाळत होते ते जरी समोर आलं ना भरपूर झालं. बरोबर आहे चंद्रकांत, लसीकरण यातला हा रामबाण उपाय, पण त्यातनंही म्हणजे लसीकरण झाल्यानंतरही आपण कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करणं फार आवश्यक आहे. आपल्या दोघांचेही धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल. आणि यानंतर वेळ झाली इथे एका ब्रेकची, पण ब्रेकवर जाता जाता पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की कोविडचे संकट अजूनही टळलेलं नाही आणि आता ओमायक्रॉन या नवीन व्हेरियंटने आपल्या महाराष्ट्रात शिरकाव केलेला आहे. या दृष्टीने 3 महत्त्वाच्या गोष्टी: एकतर गर्दीत जाणं टाळा, दुसरं कायम सॅनिटायझर सोबत ठेवा आणि तिसरं ते म्हणजे अर्थात महत्त्वाचं मास्कचा वापर करा. कारण आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, कुटुंब सुरक्षित तर समाज सुरक्षित. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.